पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती योजनेचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमस्थळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला मोदी यांनी भेट दिली। यावेळी खास कोल्हापूरहून आलेल्या बाजीराव सातपुते या कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकासोबत मोदींनी चर्चा केली। पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या बाजीराव सातपुते यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्तकलेच्या लोकांना सोबतच कारागिरांना एक वेगळी ओळख प्राप्त करून देण्यासाठी सोबतच त्यांचा सर्वांगीण विकास करून देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती आणि या पीएम विश्वकर्मा योजनेचा आज वर्षपूर्ती सोहळा हा वर्धेमध्ये पार पडलेला आहे। मला मोदी साहेब बोलले की याच्या आधी तुमचं चप्पल किती दिवस बनायला वेळ लागत होता, तर मी बोललो की 7 दिवस। आता मी 3 दिवसांमध्ये माझं चप्पल पूर्ण करतो। आणि दुसरी गोष्ट त्यांनी विचारलं पेमेंटचं कसं, तर सर माझं पेमेंट माझं QR कोडनं चालू असतं पेमेंट। पीएम विश्वकर्मा योजना सुरू झालेली आहे, त्याच्या पूर्वीचा तुमचा व्यवसाय कसा होता आणि या योजनेचा तुम्ही जेव्हा लाभ घेतला तर कसा बदल घडून आलेला आहे, एकंदरीत काय सांगा? त्याच्या आधी कसं होतं सर की पारंपरिक असल्यामुळं सगळं आम्हाला स्वतः हातानंच सगळं करायचं, जेणेकरून कटिंग करायला लागायचं हातानं, शिलाई हातानं करायला लागायची, ज्या काही बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या हातानंच, त्यामुळे खूप उशीर लागायचा। आणि ज्यावेळी प्रशिक्षण घेतलं की त्यावेळी आम्हाला समजलं की वेगवेगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे यामध्ये, जेणेकरून जसं की कटिंग मशीन आलेलं आहे, आता वेण्या घालण्यासाठी सुद्धा बारीक मशीन आलेले आहेत किंवा स्विंग मशीन सुद्धा आलेले आहेत। हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्याचा वापर चालू केला करायला हळूहळू, आणि त्याचा फायदा होत गेल्यानंतर आम्हाला असा आज फायदा झाला की मी माझं जे प्रोडक्ट आहे ते 8 दिवसामध्ये माझे समजा 4 जोड्या व्हायच्या, पण आता माझ्या 12 जोड्या होतात। व्यवसायामध्ये वृद्धी खूप खूप मोठी वृद्धी झालेली आहे। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, वर्धा।